नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लांब गंठण बनवणार आहोत। तर हे बघा, मी 2 पदर घेतलेले आहे ती आणि त्यानंतर आपल्याला स्क्रू वावून घ्यायचा आहे। स्क्रू वावल्यानंतर दोन्ही पदर अलग करून आपल्याला मणी वावून घ्यायची आहे। ती बारीक काळे मणी वावायचे आहे ती बघा असे। तर दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सेम एवढेच मणी वावून घ्यायचे आहे ती। हे बघा, आता सारखेच मणी वावून घेतल्यानंतर एका पदरात मोठे मणी वावून घेतलेले आहेत मी। हे बघा, आणि जो दुसरी सुई आहे ती त्याच्यामधून काढून घ्यायची आहे, हे चारही मण्यांमधून। आणि त्यानंतर आपल्याला एका पदरामध्ये 4 मणी वावायचे आहेत। हे बघा, इकडे 4 वावायचे आणि इकडे 1 मणी वावायचे। एका साईडला 5 मणी वावायचे। हे बघा, 1 मणी पुढे करून द्यायचा। हे बघा, हे 4 आणि हा 1 इकडच्या पदरामध्ये 1च मणी वावायचा आहे। इकडे 5 व्हायचे, 1 पुढे करायचा आणि हे 4। तर हे 4ही मण्यांमधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। अशा आपल्याला 11 लाईनी बनवायच्या आहे ती, अशा आडव्या मण्यांच्या। हे बघा, आता एका साईडला 1 मणी ववलेला आहे काळा, आणि हे 3 ववलेले आहेत ती गोल्डन मणी छोटे। तर काळा मणी पुढे करायचा आहे आपल्याला, आणि हे जे गोल्डन आहेत त्याच्यामधून आपल्याला सुई टाकायची आहे। तर हे 2 पट्ट्या टाकायच्या आहेत आपल्याला, मध्ये काळे आणि नंतर गोल्डन अशी। हे बघा, आता गोल्डन मण्यानंतर आपल्याला काळे मणी वावायचे आहे ती। तर गोल्डन थोडे मोठे आहेत त्याच्यामुळे मी 3च टाकलेले आहे ते, आणि हे काळे आहेत ते 4 टाकलेले आहेत। हे बघा, आता परत आपल्याला ही गोल्डन इथे वावायची आहे। काळा मणी 1 पुढे करायचा आहे, आणि हे जे गोल्डन आहे त्यामधून आपल्याला सुई काढायची आहे। आणि त्यानंतर परत आपण एक काळ्या मण्याची 1 पट्टी बनवणार आहोत। ते बघा, आता काळ्या मण्यांची परत आपल्याला 1 लाईन बनवून घ्यायची आहे। आणि यानंतर आपल्याला परत दुसरे मणी टाकून घ्यायची आहे ती। तर ह्या साईडला 1 गोल्डन मणी वावून घेते मी। एक गोल्डन मणी वावून घ्यायचा, आणि त्यानंतर हा गहू मणी आहे ना तो टाकायचा आहे। तर हे बघा, ह्या मण्याच्या ह्या साईडने मी सुई घालते श्याम त्याच पद्धतीने, आणि धागा खेचून घ्यायचा अशा पद्धतीने। आता परत एका सुईमध्ये हा मणी वावून घ्यायचा आहे सोनेरी कलरचा। उलटी करायची, कारण पीळ बसतो ना वावताना, तर ते व्यवस्थित करून घ्यायचे। हे बघा, 1 मणी पुढे ढकलायचे, आणि हा जो मणी आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर। हे बघा, आता ह्या मण्यानंतर हे गोल्डन मणी टाकायचे आहे ते सोनेरी कलरचे, आणि त्यानंतर आपल्याला
हे काळे मण्यांची एक पट्टी बनवायची आहे। तर हे बघा आता सुई याच्यामधून काढून घ्यायची आपल्याला आणि असं व्यवस्थित खेचत न्यायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला गोल्डन मण्याची एक पट्टी टाकायची आहे। तर हे बघा एक मणी काळामध्ये वळून घ्यायचा आणि त्यानंतर गोल्डन मण्यांमधून आपल्याला सुई काढायची आहे बाहेर। आणि यानंतर परत आपल्याला काळ्या मण्यांची एक पट्टी बनवायची आहे। तर त्याच्यासाठी हे बघा आता 5 मणी घ्यायचे आहे। ते सेम एक त्याच पद्धतीने एक पुढे ढकलायचं आणि 4 आता हे 4 मण्यांच्या मधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। हे बघा असं पकडायची व्यवस्थित आणि यानंतर परत आपल्याला ही गोल्डन पट्टी टाकायची आहे इथे। तर त्याच्यासाठी गोल्डन मणी घ्यायची आहे ती 3। हे बघा एक एक काळा मणी टाकायचा आणि हे 3 गोल्डन मणी असं हातावर पकडायचं म्हणजे धागा गुंतत नाही, नाहीतर सुई आतमध्ये जाते धाग्यामधून। आणि आल्हाद असं खेचून घ्यायची पदर। हे बघा आता यानंतर आपल्याला परत ही काळ्या मण्याची पट्टी इथे बनवून घ्यायची आहे। आता इथे मी 3 बॉक्स बनवून घेतलेले आहेत। तुम्हाला याच्यापेक्षा लांब हवे असेल तर अजून तुम्ही असे गोल्डन बॉक्स वाढवू शकता। आता इथे मंगळसूत्राची वाटी वावायची आहे। तर हे मी 3 मणी घेतलेले आहे ती वळून हे बघा। आणि नंतर आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे एक। त्यानंतर मंगळसूत्राची वाटी आणि परत आपल्याला एक मोठा मणी टाकायचा आहे। त्यानंतर काळा मणी टाकायचा आहे मोठ्या साईजचा। हे बघा मी चमकीचा मणी घेतलेला आहे काळा। आणि याच्यानंतर आपल्याला परत एक गोल्डन मणी मोठ्या साईजचा टाकायचा आहे। त्यानंतर मंगळसूत्राची दुसरी वाटी आणि परत आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे एक। हे बघा असं मोठा मणी टाकलेला आहे मध्ये मी। आता मंगळसूत्र ओवल्यानंतर आपल्याला परत 3 मणी टाकून घ्यायची आहे ती। आणि त्यानंतर हे बघा एक गोल्डन मणी ओवायचा दोन्ही पदरांमध्ये। आणि हा जो गहू मणी आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे। हे बघा सुई टाकून घ्यायची आणि व्यवस्थित दोन्ही पदर खेचून घ्यायचे। आता असं सेम आपण असं ह्या साईडला पूर्ण बनवून घेणार आहोत हे इकडची बाजू। हे बघा आता दुसरी बाजू मी वळून घेतलेली आहे पूर्णपणे हे बघा। आणि ह्या ज्या डिझाईन आहे ते मी स्वतः तयार करते। असेच नवीन व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद।